नमस्कार मंडळी, चला तर मग आज बनवूयात खाऱ्या वांग्याची भाजी। त्यासाठी मी सगळ्यात आधी वांगी कट करून घेतलेत आणि त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत। फोडणीसाठी आपण खोबर लसणाची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट, कढीपत्ता, कोथिंबीरचा वापर करणार आहेत। खोबरं मी सगळ्यात आधी बारीक खिसून घेतले। खिसलेल्या खोबऱ्याला परत लसणाची पेस्ट बनवताना त्यामध्ये ॲड करून अजून जास्ती बारीक करून घेतले, जेणेकरून ते खाताना दाताखाली येणार नाही आणि कचकच लागणार नाही। त्यानंतर शेंगदाणे बारीक करून घेतले, कोथिंबीरची पेस्ट तयार करून घेतली। अशा प्रकारे सगळे जिन्नस वाटून घेतले की हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून, हळद टाकून, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि सारण तयार करायचं। तयार केलेले हे सारण वांग्यामध्ये भरून घ्यायचं। फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकून चांगली तडतड घ्यायची। कढीपत्ता टाकायचा। त्यानंतर जे वांगे भरून घेतलेले आहेत आपण ते वांगे ॲड करायचे आणि त्यांना मस्त 5 ते 7 मिनटं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर एका बाजूला आपण गॅसवरती पाणी गरम करत ठेवलेलं आहे। वांगे फ्राय झाली की त्यामध्ये हे गरम झालेलं पाणी ॲड करायचं आणि एक उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची। अशा प्रकारे आपली खाऱ्या वांग्याची भाजी तयार आहे। रेसिपी आवडल्यानंतर लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।